छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसी परिसरातील कारखान्याला लागलेल्या आगीत 6 जणांचा मृत्यू झाला। या घटनास्थळाची पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी पाहणी केली आहे। पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांच्याकडून त्यांनी या प्रकरणाची माहिती घेतली आणि घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचं म्हणत कारखान्याला लागलेल्या आगीच्या घटनेची संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश त्यांनी दिलेत। या आगीमध्ये 6 जणांचा मृत्यू पावलेला आहे। 7 जण जखमी आहे, ते किरकोळ जखमी आहे। ज्यावेळेस आग लागली असेल 6 जण जागेवर गेले, बाकीच्या 7 जणांनी उड्या खाऊन त्यांनी जीव वाचवण्याचा प्रयत्न केला। ही दुर्दैवी घटना ही घडलेली, ही कशी घडली, काय घडली याचा सखोल आता सीपी साहेब वगैरे सगळे अधिकारी येऊन याची चौकशी करतील। पण जी काही घटना घडली ही दुर्दैवी घडलेली आहे। ठाणे घोडबंदर रोडवरील पार्टीवरती पोलिसांनी धाड टाकलेली आहे। 96 तरुणांना या प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलंय। नववर्षाच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांनी ही महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे। रेव पार्टी सुरू असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज होता। 96 तरुणांना पोलिसांनी या प्रकरणी ताब्यात घेतलेलं आहे। या 96 तरुणांवरती कारवाई करण्यात आली आहे। ठाण्याजवळच्या वडवली गावाजवळ ही पार्टी होत होती आणि या प्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। नालासोपारा अंमली पदार्थ विरोधी पथकानं धडक कारवाई केली।